वन विकास महामंडळाच्या राखीव वन क्षेत्रातून सागवानीच्या झाडाची कत्तल करून सागवान लाकूड तस्करी केल्याप्रकरणी वन विभागाकडून कारवाई करत 5 सागवान तस्करासह जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही सर्व सागवान तस्करी किनवटच्या जंगलातून केली जात होती। वन विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत पकडण्यात आलेले 5ही जण तेलंगणा राज्यातील निजामाबाद आणि म्हैसा येथून आल्याची माहिती वन विभागाचे विभागीय व्यवस्थापक VM पुनसे यांनी SBN महाराष्ट्राला दिली आहे। वन प्रकल्पाअंतर्गत जलधारा परिक्षेत्रात येथील कर्मचारी गस्त घालत असता कक्ष क्रमांक 262 मध्ये कुट्टी बिटात अवैधरित्या तोडलेली 8 तुटे त्यांना आढळली आणि त्याच ठिकाणी त्यांनी म्हैसा येथील एक बोलेरो पिकअप व्हॅन आणि माल पडलेला तिथे आढळल्याने तिथे जाऊन पाहिले असता 8 तूट आढळून आलेले आहेत आणि त्याच्यावर कारवाई करणे चालू आहे। सदरील आरोपी काय पकडले आहेत असं समजते? आरोपी हे 3 आरोपी हे म्हैसा येथील असून 2 आरोपी हे निजामाबाद जिल्ह्यातील आहेत आणि मागील 2 महिन्यापासून या क्षेत्रामध्ये जी काही अवैध तोड झालेली आहे त्यापैकी बऱ्याचशा प्रकरणामध्ये त्यांचा हात असल्याचं चौकशीअंती उघडकीस आलेलं आहे। एकीकडे महाराष्ट्र शासन 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वनक्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे सागवानसारख्या जिवंत झाडाची कत्तल करणाऱ्या टोळ्या मोडून काढण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे। गौतम कांबळे, SBN महाराष्ट्र, नांदेड।